तर आज आपला जवळपास 4000 स्क्वेअर फूटचं स्लॅब कास्टिंग चालू आहे। सकाळी 10 वाजता चालू केलेला आहे स्लॅब। जवळपास 600 बॅगचं कॉन्क्रीट आहे। तर स्लॅब कास्टिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते आपण थोडंसं समजून घेऊयात। आता कॉन्क्रीट करताना लोक काय करतात, कॉन्क्रीटची फिनिशिंग चांगली यावी, कॉलमची बीमची वगैरे, तर पाणी जास्त प्रमाणात टाकतात। पण पाणी जास्त प्रमाणात टाकल्यामुळं कॉन्क्रीटची स्ट्रेंथ त्याची कमी होती। तर वॉटर सिमेंट जो रेशो असतो तो आपला प्रमाणात पाहिजे, कॉन्क्रीट घट्ट प्रमाणात पाहिजे। त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या स्लॅबच्या सरफेसला क्रॅक्स वगैरे डेव्हलप होणार नाहीत। तसेच तुम्ही म्हणताल आता की कॉन्क्रीट घट्ट केले, तर घट्ट केल्यामुळे बुंगीर येऊ शकतो, हानीकॉम्बिंग होतं, म्हणजे स्टील दिसू शकतं, इत्यादी गोष्टी होऊ शकतात। तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तर एक व्हायब्रेटर येतो आपल्याला, निडल व्हायब्रेटर। निडल व्हायब्रेटर वापरल्यामुळे काय होतं की जो घट्ट कॉन्क्रीट आहे त्याचं प्रॉपर प्रमाणात फ्लो होतो, त्यातले एअर वॉइड्स निघून जातात आणि कॉन्क्रीटची जी फिनिशिंग आहे ती पण चांगल्या प्रमाणात येण्यास मदत होते। तर अशा प्रकारे काही गोष्टी करून आपण स्लॅबची क्वालिटी किंवा कॉन्क्रीटची क्वालिटी सुधारित करू शकतो आणि ह्या गोष्टी केल्यामुळे तुमच्या स्ट्रक्चरची लाईफ सुद्धा इन्क्रीज होऊ शकते।